स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे डिंकाचे लाडू। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। पौष्टिक असे डिंकाचे लाडू बनवण्यासाठी इथे आपण 1 ते 2 वाटी सुके खोबरे घेतले आहे, 1 वाटी बदाम घेतले आहे, 1 वाटी खारीक पावडर घेतली आहे, बेदाणे आणि काजू घेतले आहेत। डिंक घेतला आहे, 1 ते 2 चमचे खसखस घेतली आहे, 1 ते 2 चमचे हळीव घेतली आहे, अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे, खिसून घेतलेला 2 वाटी गूळ घेतला आहे, साजूक तूप घेतले आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बदाम आणि काजूची पावडर करून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता काजू आणि बदामची छानशी पावडर करून झाली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तूप घातले आहे। तूप गरम झाल्यावर आपण डिंक तळून घेणार आहोत। इथे तुम्ही पाहू शकता डिंक छान तळून झाला आहे। डिंक तळून झाल्यावर खारीक पावडर एकसारखी तुपामध्ये मंद आचेवर छानशी भाजून घ्यायची आहे। खारीक पावडर छानशी भाजून झाल्यावर सुके खोबरे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सुके खोबरे छानसे भाजून झाले आहे। सुके खोबरे भाजून झाल्यावर 1 चमचा तूप घालून बदाम आणि काजूची पावडर मंद आचेवर छानशी भाजून घ्यायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता बदाम आणि काजूची पावडर छानशी भाजून झाली आहे। 1 चमचा तूप टाकून बेदाणेही छानसे भाजून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता बेदाणे छान भाजून झाले आहेत। 1 ते 2 चमचे खसखस, 1 ते 2 चमचे हळीव छानसे भाजून घ्यायचे आहे। भाजून झालेले सर्व साहित्य एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे। झाकण लावून सर्व साहित्य मिक्सरमध्ये 1 ते 2 मिनिटं फिरवून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य छानसे वाटून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तूप घातली आहे। तुपामध्ये अर्धी वाटी गव्हाचे पीठ टाकून छानसे भाजून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता गव्हाचे पीठ छानसे भाजून झाले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून एका पॅनमध्ये 2 चमचे तूप घातले आहे। खिसून घेतलेला 2 वाटी गूळ पॅनमध्ये टाकायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता गुळाचा छान पाक बनून तयार आहे। कढईमध्ये भाजून घेतलेल्या गव्हाच्या पिठामध्ये वाटून घेतलेले सर्व साहित्य टाकायचे आहे। 2 वाटी गुळाचा पाक टाकायचा आहे। चमच्याच्या साहाय्याने सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व साहित्य मिक्स झाल्यावर लाडू बनवून घ्यायचा आहे। खाण्यासाठी तयार आहे पौष्टिक असा डिंक लाडू। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।